लग्नसमारंभात बॅगेतील दागिने चोरी करणारा रेकॉर्डवरील आरोपी फिरासत फखरुद्दीन शेख वयवर्ष 22 राहणारा मकान गल्ली खणभाग सांगली यास ताब्यात घेतले। त्याच्याकडून 4,05,000चा मुद्देमाल जप्त करण्यात आला। ही कारवाई स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखा सांगली यांनी पार पाडली आहे। पोलिसांनी दिलेली माहिती अशी, हुपरी गार्डन येथे लग्न समारंभात फिर्यादी शुभम अनिल देसाई राहणार गव्हर्नमेंट कॉलनी विश्रामबाग यांच्या पत्नीच्या बॅगेतील सोन्याचे दागिने चोरीस केले होते। याबाबत सांगली ग्रामीण पोलीस ठाण्यास गुन्हा दाखल करण्यात आला असता स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे एक पथक तयार करून आरोपीचा शोध घेत असता पथकातील पोलीस नाईक सुशील मस्के, पोलीस कॉन्स्टेबल ऋतुराज होळकर आणि सुमित सूर्यवंशी यांना त्यांच्या गोपनीय बातमीदारामार्फत माहिती मिळाली की रेकॉर्डवरील आरोपी फिरासत शेख हा चोरीचे सोने विक्री करण्याकरिता चिन्मय पार्कजवळील मदनभाऊ पाटील उद्यानजवळ येणार आहे। माहिती मिळताच पथकाने सापळा लावून फिरासत शेख याला ताब्यात घेतले। त्याची पंचासमक्ष अंगझडती घेतली असता पॅन्टच्या खिशात सोन्याचे दागिने मिळून आले। त्या सदर दागिन्याबाबत विचारणा केली असता प्रथम त्याने उडवाउडवीची उत्तरे दिली। त्यास विश्वासात घेऊन त्याच्याकडे चौकशी केली असता त्याने गुन्हा कबूल केला। लागलीच त्याच्या कब्जातील सोन्याचा दागिना पुढील तपासकामी पंचासमक्ष जप्त केला आहे। फिरासत शेख हा रेकॉर्डवरील आरोपी असून त्याच्यावर यापूर्वीही सांगली जिल्ह्यात लग्न समारंभात चोरी केल्याबाबतचे गुन्हे दाखल आहेत। सदर आरोपी आणि जप्त मुद्देमाल पुढील तपासकामी सांगली ग्रामीण पोलीस ठाण्याकडे वर्ग करण्यात आला असून पुढील तपास सांगली ग्रामीण पोलीस ठाणे करीत आहे।